ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, रामकृष्ण हरी. आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आमची मंडळी सगळी तयार झालेली आहेत. तर तुम्हाला दाखवतो सगळ्या महिला आणि आपण आज जाणार आहोत नदीवर. प्रदक्षिणाला आज येणार आहेत सर्व दिंडे तिथं नदीवर जाणार आहेत. तर चला ब्लॉग कंटिन्यू आहे बघा. आषाढी एकादशी स्पेशल हा ब्लॉग होणार आहे मस्तपैकी. तर चला आता महिला आपल्या रेडी झाल्या, तुम्हाला दाखवते आता. चला मंडळी बघा, आपल्या आता सर्व महिला रेडी झाल्या आहेत. मस्त मॅचिंग साड्या घातल्या आहेत बघा. आई बसले आहेत सगळे आहे बघा. चला आज आहे आषाढी एकादशी. तर काय बोलता दोन शब्द? मजा करतो आम्ही जाऊन तिथे. सगळ्या मस्त साड्या घातल्यात एकसारख्या. ताई चहा देते. चला आहे बघा, सगळ्या चहा पिताय. इथं ताई आहे, इथं आई येते बघा. आई काय काय आता चहा बनवतो तू? चहा बनवला मी. चहा बनवला. इथं ताई आहे, दिला भरून ही मोठी आई बघा, ही मोठ्याची मुलगी ताई. आणि आता इथं आपली उषा आहे बघा. या काय दोन शब्द आषाढी एकादशी बद्दल? हो, आषाढी वारीसाठी आम्ही सगळे मंडळी आलेले आहोत. आता आम्ही त्या वारकरी मंडळींना आमचा भेट देऊ, जरा नदीवर जाऊन पालवतात. खूप मजा करू, एन्जॉय करू आणि त्यांना भेट देऊ. तर चला मंडळी, अशा आपल्या सगळे मस्त रेडी झालेले आहेत. आता आपण सगळीजण नदीवर भेटूया. मस्त बघा, एकसारख्या साड्या घातलेल्या आहेत. चला इथं एक ताई बघा. इथं बाबा आहे. बाबा काय अरे बा बरं ना? बरं आहे. कसं वाटतं तुम्हाला पंढरपूरला? छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. छान वाटतंय ना? महिन्यामध्ये जाम सोय करतात, चाललंय माझं बरं आहे. आणि इथं बघा मस्त आपलं इथं मंदिर पण आहे आणि मस्त वारकरी पण चाललेले आहेत. चला अजून दाखवते तुम्हाला. इथं चहा. चला अजून कोण कोण आहे हे बघा. आई हे बघा, करुणाताई इथे चहा बनवत आहेत. नदीवरच भेटू आपण आता आपल्याला. तर चला मंडळी, आम्ही आता नदीवर चाललो. मस्त आता दिंड्या येणार आहेत, ते तुम्हाला दाखवणार आहे मी कशी मजा असते ते. चला चला मंडळी, आम्ही पोहोचलो आता नदीवर. बघा तुम्हाला दाखवते किती अशी पब्लिक आहे, लाखो पब्लिक आहे बघा.
खाण्याची. बाबा आज आपला 2 शब्द सांगणार का? कोपर खरण्यावरनं आपली वारी आलेली आहे, याच्याबद्दल 2 शब्द सांगणार का? माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचा सोहळा अलंकापुरातून प्रस्थान झाला 9 तारखेला आणि सर्व वारकरी 8 तारखेला चिंतेमध्ये होते. तुम्ही पाहिला असाल पाऊस धोधो नवे मुंबईमध्ये पडत होता. माझ्या कोपरखेडा गावचा बराचसा समाज त्या ठिकाणी वारकऱ्यांना सोडण्याकरता आला होता. अरे बापरे, इतका पाऊस पडतो, हे वारीला कसे जाणार, यांना चिंता होती. आम्ही वारकरी कंप्लेंट 95 वारकरी होते. त्या 2 सामानाचे सगळं त्याच्यामध्ये ज्याला वारीला जायचा तो आता एका पायावर उभा राहिला, जाण्याची ठिकाणे केली. आणि कसा आम्ही प्रवेश केला आळंदीच्या जवळ, असा पाऊस गेला. आम्ही आळंदीपासून तर आज पंढरपुरामध्ये जाईल की माये तया पंढरपुरा, वारकऱ्यांचा हा बाहेर आहे. असं एखाद्या व्यक्तीला वाटतं माझ्या बाहेर किती आनंद घ्यावा, किती आनंद घ्यावा. एक दिवस जर मुलाला मागे लागला तर तुझ्या डोळ्यातून हसू येते. तर मला पंढरपूरला जायला भेटलं नाही, डोळ्यातून हसू आलं पाहिजे. मला पंढरपूर वारीला जायला भेटलं नाही. वारकऱ्यांच्या डोळ्यातून हसू येत असतात. करा माझ्या वारकऱ्याची वारी पाय वारी झाली नाही. आम्ही देहदा वाचवारावं, पांडवांची पुढं व्हावं, शरणांना सोडी सर्वता आणि तुझी पंढरीनाथा. असं झोपतं तुम्ही पाहिलं असेल. यात्रा एक्सप्रेस नवी मुंबई याच्यामध्ये आम्ही तंबूमध्ये
झोपतो, दगडावर झोपतो, मातीवर झोपतो, खड्ड्यात झोपतो. आम्हाला पाच वर्ष फक्त आम्ही पांडुरंगावर भार घातलेला असतो. ताराटूर तुम्हाला सर्वांना झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात. वगैरे हा प्रत्येकाला पण इथं फॅन वगैरे काय लागत नाही. ताराटूर आणि वाद्याचा या माऊलीची नागरी सर्व व्यवस्था एकदम सुंदर. याच्यामुळे सर्व निरोगी आणि आनंदी सर्वांचं प्रेम आहे. सर्व नवीन अशी यात्रा आहे. या यात्रेमध्ये सुखदुःख सर्व विसरून जातो. भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होतो वारकरी आणि मग पंढरपुरापर्यंत जातो. आज पंढरपुरामध्ये पोहोचतो. आषाढी एकादशीचा हा वाळवंटामध्ये आनंद घेतो. का वाळवंटामध्ये आनंद घ्यावा? काय कारण आहे? या ठिकाणी नामदेव महाराज नाचले आहेत. या ठिकाणी संत नाचले आणि म्हणून संत नाचल्यामुळे प्रत्यक्षात देव सुद्धा या ठिकाणी नामदेव कीर्तन करी पुढे देव. म्हणून मी सुद्धा त्याप्रमाणे थोडं तल्लीन होतो आणि माझा आनंद घेतो. तुम्ही आनंद घ्या आजच्या दिवसाचा. रामकृष्ण हरी. 22 दिवस सतत बोलतो पुण्यापासून. चला मंडळी, आता आपल्या कुंभरखाने गावाचं सांगितलं वारीबद्दल जाऊया आपली मंडळी कुठे शोधूया. चला मंडळी, रामकृष्ण हरी. बघा कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय ना? आज आषाढी एकादशी आहे. पूर्ण वर्षाचं आपल्या नाही आपल्या अंगामध्ये पांडुरंगाला भेटल्यासारखं वाटतं. बघा मस्त छान मंडळी. रामकृष्ण हरी. बघा मंडळी, आता कोपरखड्याच्या ताई आहे. तर ताई, तुम्हाला किती वर्ष झालं वारीला? मी 25 वर्ष झाली वारीला इथे. 25 वर्ष झालं. मग कसं काय म्हणजे? आमचे बाबा संप्रदायातील अबोपा मोरेश्वर चिंतामण पाटील आणि प्रेमाबाई मोरेश्वर चिंतामण पाटील या आई बाबांनी आम्हाला वारी शिकवली आणि आम्ही आता त्यांचा वारसा चालवत आहोत. बघा मस्त अशी तुळस घेतलेली आहे बघा. आणि त्यांची फॅमिलीला तुळशीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे आणि तिची घरोघरी पूजा केली जाते आणि ती विष्णूला प्रिय आहे म्हणून आम्ही तिला डोक्यावर घेतो. आणि या तुमच्या बहिणी आहेत का? हो, या सर्व माझ्या बहिणी बघा मस्त तयार झालेल्या दादा आषाढी एकादशीला वारीला येतो. चला मंडळी, रामकृष्ण हरी. हे बघा आपली मंडळी इथं आहे सर्व. तर चला मंडळी, आम्ही आता आला आई आणि मी बघा दोघी जणी आणि चंद्रभागा नदीजवळ बघा लाखो अशी भाविक आलेले आहेत आणि असं मस्त सजवलंच आहे. गजर आहे विठू माऊलीचा. तर चला आता मी घरी गेल्या ब्लॉग कंटिन्यू करते आपल्या धर्मशाळेजवळ. चला. हो बघा किती आलेली आहे बघा. तुकाराम महाराजांची दिंडी आलेली आहे धर्मशाळेमध्ये.
दिंडी आली आता घनसोलीची दिंडी आहे संत तुकाराम महाराज यांची. हे बघा चला म्हणाले आता धर्मशाळेमध्ये आल्यावर संत तुकाराम महाराज यांच्या चला. तर मंडळी इथे बघा आपल्या घनसोली गावातील आपला संत तुकाराम महाराज आहेत आणि इथे आपले वारकरी आहेत. तर चला मग आपण